नमस्कार मित्रांनो, घरात वारंवार अडचणी येतात का? आरोग्य, पैसा आणि मनशांती काही केल्यास स्थिर राहत नाही. कधी अचानक तणाव, भांडण किंवा पैशाची अडचण सुरू होते. तर या सर्वांचा संबंध घरात असलेल्या फक्त 3 मुख्य वास्तुदोषांशी असू शकतो. आज मी तुम्हाला असे 3 मोठे दोष सांगणार आहे, जे जवळजवळ प्रत्येकाच्या घरात चुकून असतात आणि त्याचे उपाय इतके सोपे आहेत की आजच तुम्हाला ते अंमलात आणू शकता. आता चूक 1 काय असते की घरात गळणारा पाण्याचा नळ. गळणारा नळ म्हणजे थांबलेला पैसा. वास्तुशास्त्रामध्ये पाण्याचा प्रवाह म्हणजे संपत्तीचा प्रवाह मानला जातो. घरात कुठेही नळ गळत असेल तर आर्थिक नुकसान, खर्च अचानक वाढतो हे दिसते. गळती जितकी मोठी तितका आर्थिक ओघ कमी होतो. काही लोक 6 ते 7 महिने गळतीकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात की घरात पैसा टिकत नाही. तर उपाय यावर करता येईल की सर्व नळ, टाक्या, पाईपलाईन त्वरित दुरुस्त करा. किचन सिंक, बाथरूम सिंक दर 15 दिवसांनी तपासा. टाकी ओव्हरफ्लो होत असल्यास तेही वास्तुदोष मानले जाते. तर घरात पाणी वाहत असेल तर पैसा वाहतो. पाणी जास्त साचत असेल तर घरात तणाव साचतो. चूक दुसरी काय असते की घरामध्ये गोंधळ आणि घर अस्तव्यस्तपणे झालेले असतो. क्लटर म्हणजे घरात अडथळे तयार होतो. वास्तुनुसार ऊर्जा प्रवाह म्हणजे एक नदी, ती वाहते तेव्हा समृद्धी येते. पण घर अस्ताव्यस्त असेल तर ऊर्जा थांबते आणि नकारात्मकता वाढते. जुनी कागदपत्र, तुटलेल्या वस्तू, न वापरणारे कपड्याचे ढीग हे सर्व नकारात्मक ऊर्जा वाढवतात. बेड खाली वस्तू ठेवणे विशेषतः वाईट कारण म्हणजे ते झोपेवर आणि मनावर थेट परिणाम करतात. तर यावर उपाय काय करता येईल? रोज 5 मिनिटे एक छोटा भाग साफ करायचा. तुटलेल्या वस्तू ताबडतोब काढून टाका. न वापरणारे शूज, कपडे हे दान करून टाका. बेड खाली काहीही ठेवू नका. तर यातून काय होणार? स्वच्छ घर म्हणजे स्वच्छ मन, शांत मन आणि अस्ताव्यस्त घर म्हणजे अस्ताव्यस्त आयुष्य. तिसरी चूक काय होते की घरात कोपरा नसणे. आधुनिक घराची रचना ही वेगळी असते, त्यामुळे काही घरामध्ये एखादा कोपरा मिसिंग असतो. प्रत्येक कोपरा जीवनाच्या एका विशिष्ट क्षेत्राशी जोडलेला असतो. पैसा, आरोग्य, करिअर, नाती. कोपरा नसल्यास त्या क्षेत्रात कमजोरी दिसते. उदाहरणार्थ, ईशान्य कोपरा नसल्यास मानसिक तणाव वाढतो. दक्षिण पूर्व कोपरा नसल्यास आर्थिक वाढ थांबते. घराचा एकही कोपरा कमी असला तरी ती ऊर्जा तिथे कमी होत असते. यावर काय उपाय करता येईल? त्या दिशेला क्रिस्टल, आरसा किंवा प्रकाश देऊन ऊर्जा ऍक्टिव्ह करा. मिसिंग कॉर्नर असलेल्या भागात रात्री पिवळा किंवा पांढरा दिवा लावा. त्या बाजूला नेहमी स्वच्छता ठेवा. यातून आपल्याला काय संदेश मिळतो? हरवलेला कोपरा म्हणजे हरवलेली ऊर्जा. ऊर्जा वाढवली की घरात सुख समृद्धी देखील वाढते. तर मित्रांनो, या घरातील सर्वात मोठे हे 3 वास्तुदोष म्हणजे 1 गळती, 2
क्लटर आणि 3 मिसिंग कॉर्नर. हे 3 दोष जिथे आहे तिथे ऊर्जा अडकते आणि समृद्धी थांबते. पण छान गोष्ट म्हणजे या तिन्हीचे उपाय खूप सोपे आणि त्वरित करण्यासारखे आहे. जर आजच तुम्ही हे 3 उपाय अंमलात आणले तर 7 ते 15 दिवसात तुम्हाला घरात एक सकारात्मक बदल जाणवायला सुरुवात होईल. अशाच साध्या पण प्रभावी वास्तू टिप्ससाठी चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तर पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येत आहोत. तोपर्यंत धन्यवाद.